मी पुन्हा एकदा आम्ही झेंडे पाटील युवा प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहे। मान्यवर यांचं मी पुन्हा एकदा कार्यकुशल माजी सरपंच आणि पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक अध्यक्ष सन्माननीय अमितदादा झेंडे पाटील युवा प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहे। आपल्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा सुंदरसा अभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। पण आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आज सूर्य जरी अस्ताला गेला तरी या अस्ताला सूर्याला आपण पोचपावती आहे। या पोचपावतीमध्ये उपस्थित सर्व जनसमुदाय, उपस्थित सर्व युवा सहकारी यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। म्हणजे मित्रपरिवार काय असावा आणि त्या मित्रपरिवाराचं नातं हे कसं जोपासावं याचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि कार्याच्याही पलीकडे जाऊन एका दोस्तीच्या दुनियामधील राजा माणूस, जो व्यक्ती राजा पण असतो आणि ज्याचं मन हे राजाप्रमाणे वागत असतं, म्हणजे जो राजा खऱ्या अर्थाने आपल्या युवकांचे प्रश्न सोडवत असतो, युवकांच्या समस्या काय आहेत त्या समस्यांचं निराकरण हो राजा करत असतो। अगदी त्या युक्तीप्रमाणेच आपल्या सर्वांचं लाडकं सक्षम युवा नेतृत्व आणि ज्यांच्या आयुष्यामधील अनेक स्वप्न आहेत, अनेक आकांक्षा आहेत, त्या आकांक्षा पूर्ण होण्यासाठी गरज आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची, आपल्या सर्वांच्या प्रेमाची। आणि आपण सर्वांनी त्या आमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी आपण सर्व उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अमितदादा झेंडे पाटील युवा प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहे। म्हणजे अगदी वॉक्सरवाडी असेल, वॉक्सरवाडीच्या बाजूलाच ज्या वॉक्सरवाडीने आपल्या चित्रपटाच्या माध्यमामधून आणि मिसळच्या माध्यमामधून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये डंका वाजवला, असे वॉक्सरवाडीवरील सर्व सन्माननीय मान्यवर असतील त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो। गराडे असेल, गराडच्या शेजारी आमचे चांबळे आहे, चांबळीच्या पलीकडं निशब्दं पगिली मुक्कलौतुंग भीकर दृश्यम् अललेकसिन तडी अलकडी आग्रह तेजमयि रूपदाचिन सत्यम् आग्रह प्राणपरायण दीक्षा पर्वम् अहो आरम्भम्।